सुधा जलधे महितोपनिषत् कथितार्थनिधे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युअर चॅनल। तर मी आलो आहे आमच्या गावाकडे आलो आहे। तर हे तुम्हाला दाखवतो की हे आमचं महादेवाचं खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि हे आहे आतून जिथं प्रवेशद्वार आहे मेन गाभाऱ्यात। त्यात खूप असं छान नक्षीकाम केलेलं आहे आणि बघू शकता की आता इथं मी आहे। तर आतमध्ये लोकांची गर्दी काल सोमवार असल्यामुळे खूप सारे लोक असे दर्शनासाठी आले होते, त्यास मी पण गेलेलो। आणि हे आतून हा पूर्ण मंदिराचा खूप छान असा गाभारा आहे जिथं की लोक असे बसून पूजा करतात आणि दर्शन घेतात। हे तुम्ही असं बघितलं की परत आता लोक असे येत होते आणि इथेच नंदी महाराज पण बसलेले आहेत। तर हा पूर्ण लोक तुम्ही असं बघू शकता, मंदिराचं खूप छान असं प्रसन्न वाटतं। आतून असे खूप सारे वेगवेगळे पण देव पण आहेत आतमध्ये। जेव्हा तुम्ही येचाल आणि जेव्हा बघचाल खूप मन प्रसन्न आणि छान असं वाटत असते। हे आतून जो गाभाऱ्याचे येत आहेत देव, त्याच्यात असे सर्व प्रकारचे देव इथे आहेत। तर हे आहे बालाजी। हा पूर्ण गाभाऱ्याचा भाग आहे। तुम्ही बघू शकताल की किती खूप जुनं हे मंदिर आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी प्रकारामध्ये मोडतं। तर समोर जो दिसतो तो तुम्हाला मेन महादेवाच्या पिंडीचा दरवाजा सुरू होतो। हा पूर्ण आतमधला भाग आहे। आणि हा सभा मंडप खूप छान आणि रेखीव असा हा सभा मंडप आहे। तुम्ही बघू शकता इथं सर्व प्रकारच्या जे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याचे त्यांनी इथे फोटोज लावलेले आहेत आणि खूप छान आणि असं प्रसन्न वाटतं। जेव्हा तुम्ही बसाल खूप रिलॅक्स फील होतं। हा असा बाहेरून व्ह्यू आहे मंदिराचा। तुम्ही बघाल की किती छान असं रेखीव नक्षीकाम केलेलं आहे याच्यावरती आणि कलर पण तुम्ही बघाल खूप सुबक आणि सुंदर कलर्स याच्यावरती केलेले आहेत। आणि हा बाहेरून मंदिराचा परिसर इथे बघता किती छोटे छोटे आणि सुबक प्रकारचे नक्षीकाम आणि रोखीव काम केलेलं आहे। हा असा पूर्ण मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि हे जे भक्त निवास आहेत, ज्यांनी कोणी यायचं असेल तर इथे येऊन त्याला राहण्याची सोय पण आहे। हा कळस आहे मंदिराचा। खूप छान आणि खूप सुंदर असं मंदिर, हे खूप जुन्या काळातलं मंदिर आहे। जसं म्हणलं की हा हेमाडपंथी प्रकारामध्ये हे मंदिर मोडतं। इथं आल्यानंतर खूप मन प्रसन्न आणि खूप छान वाटतं। हा परत तुम्हाला मधून हा माझी सर्वात मोठी पिंड आहे जी की आमच्या तालुक्यामध्ये आहे। हे परत पूर्ण मंदिराचा इथं आपण अगरबत्ती नारळ वगैरे इथं आपण फोडू शकतो आपण इथं। हा आणि परत सभा मंडपाचा भाग आहे। जसं की म्हटलेलं की इथे 12 ज्योतिर्लिंगाचे फोटोज इथं लावलेले आहेत आणि हे पाहून खूप छान आणि मस्त वाटतं। हे आजूबाजूला फूलवाले नारळवाले जे की प्रत्येक मंदिराच्या परिसरामध्ये असतात। हे बघा असे भक्त पूजा वगैरे करते वेळेस। आणि हे आमच्या गावाचं हनुमानाचं मंदिर आहे, खूप छान हे पण मंदिर आहे। तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि जे कोणी आमच्या गावचे असेल त्यांनी नक्की कमेंट करा। सो थँक्यू फॉर वॉचिंग।